कधी काळी बैलगाडीतून गावोगावी जाऊन भांडे विकत केली होती व्यवसायाला सुरुवात आणि आज आहे तब्बल 10,000 स्क्वेअर फूटचं शहरातील सर्वात मोठं फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट। नमस्कार, मी गौरव आणि हे आहेत युवा उद्योजक कैवल्य रत्नपारखी। सुरुवातीला कैवल्य यांचे वडील संजय रत्नपारखी हे बैलगाडीत गावोगावी जाऊन भांडे विकायचे। त्यानंतर त्यांनी याच व्यवसायाला पुढे नेत 1996 साली 12x12च्या गाळ्यात प्रांजली भांडी भांडार या छोट्याशा व्यवसायाला सुरुवात केली आणि तब्बल 20 वर्षाच्या यशस्वी प्रवासानंतर त्यांनी त्यांचा हा व्यवसाय वयाच्या 18व्या वर्षी कैवल्याच्या हातात सोपवला आणि कैवल्यनेही या व्यवसायात वाढ करत 2018 साली 10,000 स्क्वेअर फीटचे शहरातील सर्वात मोठे प्रांजली फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स या भव्य शोरूमला सुरुवात केली आणि आज ते जिल्ह्यातील सर्वात जास्त सेल करणारे विक्रेते बनले आहेत। एवढंच नाही तर त्यांना महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2023 व महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योग रत्न पुरस्कार 2024 अशा अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि कैवल्य यांनी वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवत या व्यवसायाला आणखी उंच शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला आहे।